संजय काका पाटील आणि भाजपची घर वापसी. होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. कारण सांगली जिल्ह्याच्या राजकारणात असा भूकंप येतोय ज्याचे धक्के थेट मुंबईपर्यंत जाणवतील. एक तारीख, एक निर्णय आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलून जाणार. होय, संजय काका पाटील सांगलीचा हा लढवय्या नेता 30 जून रोजी मुंबईत भाजपच्या कार्यालयात दिमाखात पक्षप्रवेश करणार आहे. पण हा साधा पक्षप्रवेश नाही, हा आहे एक राजकीय भूकंप. हा आहे एक जयंत पाटलांना थेट आव्हान. हा आहे एका सांगलीच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय खेळ. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत संजय काका भाजपमध्ये का परतणार आहेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाने काय बदल झाला, जयंत पाटील आणि रोहित पाटील यांना आता कोणती भीती वाटायला सुरुवात झाली आहे आणि 30 जून नंतर सांगलीचं राजकारण कसं दिसेल. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक असा खुलासा आम्ही करणार आहे जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. मित्रांनो, आधी समजून घेऊया संजय काका पाटील म्हणजे नक्की कोण. तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघाचं हे असं नाव आहे जे सांगली जिल्ह्यात कोणाला अपरिचित नाही. संजय काका पाटील हे मूळचे भाजपचे. त्यांनी भाजपच्या तिकिटावर राजकारण केलं, लोकांच्या मनात घर केलं. पण राजकारणात एक म्हण आहे, नशीब आणि पक्ष कधीही बदलतात. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारलं. काकांनी बंडखोरी केली, अजित पवार गटात प्रवेश केला, पण निवडणुकीत पराभव झाला. तरीही काका खचले नाहीत आणि इथेच सुरू झाली सांगलीच्या राजकारणातील सर्वात रोमांचक कथा. पराभवानंतर काकांनी जे केलं ते पाहून त्यांचे विरोधकही चकित झाले. सर्वांची दानात दान उडाली. त्यांनी थेट जनतेत उतरायचं ठरवलं. ग्रामपंचायती, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था सगळीकडे आपलं जाळं विणायला सुरुवात केली. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण, तासगाव नगरपालिका निवडणूक. हीच ती रणभूमी होती जिथे संजय काका पाटील यांनी सिद्ध केलं की ते आजही सांगलीच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेते आहेत. रोहित पाटील यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तासगावमध्ये काकांनी आपले उमेदवार उभे केले. सगळ्यांना वाटलं हे अशक्य आहे, पण काकांनी तासगाव नगरपालिकेत दणदणीत विजय मिळवला. हा विजय म्हणजे निवडणूक जिंकणं नव्हतं, हा होता जयंत पाटील आणि रोहित पाटील यांना थेट संदेश की अजून काका संपलेले नाहीत. सांगलीत संजय काका पाटील अजून जिवंत आहेत. आता येतो सर्वात महत्वाचा भाग, जो भाग तुम्ही इतर कुठल्याही चॅनेलवर इतक्या सविस्तरपणे ऐकणार नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकाल, स्थानिक स्वराज्य संस्थेचे निकाल हे राजकारणाचा खरा आरसा असतात. लोकसभा आणि विधानसभेत मोठे पक्ष आणि मोठे चेहरे असतात, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत जिंकणारा नेता म्हणजे खऱ्या अर्थाने जमिनीवर काम करणारा नेता, खऱ्या अर्थाने राजकीय खेळी खेळणारा नेता. संजय काका पाटील यांच्या प्रभावाखालील भागात जिल्हा परिषदेत काकांच्या समर्थित उमेदवारांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि याचमुळे काकांच्या समर्थकांची जिल्हा परिषदेतील ताकद लक्षणीयरित्या वाढली. विरोधकांना धक्का देत हे उमेदवार निवडून आले आणि जिल्हा परिषदेतील समीकरण पूर्णपणे बदलून गेलं. आणि आता पंचायत समितीचा निकाल हा तर सर्वांना माहीत आहे. हा निकाल म्हणजे चक्क वन साइड. होय, एकतर्फी निकाल. पंचायत समितीमध्ये काकांच्या समर्थकांनी असा काही धुमाकूळ घातला की विरोधी गटाला जागाच उरली नाही. हा वन साइड विजय म्हणजे सांगलीच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिण्यासारखं होतं. आता विचार करा, नगरपालिकेत विजय, जिल्हा परिषदेत ताकद वाढली, पंचायत समितीत वन साइड विजय. या तिन्ही विजयांनी काकांना एक गोष्ट सिद्ध करून दाखवली, जमिनीवरची ताकद आमच्याकडे आहे. आणि हीच ताकद पाहून भाजपच्या नेत्यांनी विचार केला, हा नेता आमच्या सोबत असायला हवा, नाहीतर विरोधी पक्ष सांगलीवरती वर्चस्व स्थापन करतील. राजकीय विश्लेषकांच्या मते या स्थानिक निकालांमुळेच भाजपने काकांसाठी दरवाजे उघडले आहेत. कारण भाजपला माहीत आहे की सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे ग्रामीण भागातील सत्तेची खरे केंद्र आहेत.
आणि त्या केंद्रावर आज काकांची मजबूत पकड आहे. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 30 जून हीच तारीख का बरं? ही तारीख आकस्मिक नाही, ही तारीख राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. या पाठीमागं काही कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे जून महिन्याचा शेवट, म्हणजे नवीन राजकीय आर्थिक वर्षाची सुरुवात. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक विकास योजना जुलैपासून सुरू होतात. काकांना भाजपमध्ये प्रवेश करून लगेच विकास कामांचा श्रेय घ्यायचा आहे. कारण नंबर 2, सांगली जिल्ह्यातील आगामी राजकीय घडामोडी. पुढील काही महिन्यात जिल्ह्यात अनेक राजकीय कार्यक्रम आहेत. काका भाजपच्या झेंड्याखाली या कार्यक्रमांना सामोरे जाऊ इच्छितात आणि आपलं वर्चस्व पुन्हा एकदा वाढवू इच्छितात. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पुन्हा एकदा जयंत पाटील यांना मानसिक धक्का द्यायचा आहे. जयंत पाटील महिना, 2 महिना आणि काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांना जून अखेर एक मोठी रॅली किंवा कार्यक्रम करायचा होता आणि त्याच वेळेस काका भाजपमध्ये प्रवेश करणार. हा योगायोग नाही, हा राजकीय मास्टर स्ट्रोक आहे. मित्रांनो, आता सांगतो तुम्हाला या सगळ्या राजकारणामागचं खरं सत्य. संजय काका पाटील आणि जयंत पाटील यांच्यातील वैर हे नवं नाही, वर्षानुवर्षाचं हे राजकीय शत्रुत्व आहे. पण अलीकडे ते इतकं उघड झालं की जयंत पाटील एकीकडे म्हणाले, आम्हीच संजय काकांना तिकडची माहिती काढण्यासाठी पाठवलं होतं. त्यावरती काकांनी लगेच प्रत्युत्तर दिलं. जयंत पाटलांनी स्वतः भाजपमध्ये जाण्यासाठी कित्येक वेळा नेत्यांची उंबरे झिजवले, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यांनी आपला काळा इतिहास बाहेर काढायला लावू नये. हे ऐकून सांगली जिल्ह्यात एकच खळबळ माजले. आणि मग रोहित पाटील, तासगावचे आमदार रोहित पाटील, तासगाव नगरपालिकेत झालेल्या पराभवाने मोठा धक्का बसला होता. आता काका भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपची केंद्रीय ताकद, स्थानिक जनाधार, जिल्हा परिषद, पंचायत समितीवरील वर्चस्व हे सगळं एकत्र आलं तर रोहित पाटील यांच्यासाठी पुढील विधानसभा निवडणूक ही आयुष्यातील सर्वात कठीण लढाई असेल. आणि त्याचबरोबर जयंत पाटील यांना सर्वात मोठा धक्का असेल. आता मित्रांनो, एक वेगळा कोण, भाजपला या प्रवेशाचा काय फायदा? फायदा क्रमांक 1, मराठा चेहरा. सांगली जिल्ह्यात मराठा समाजाचं वर्चस्व आहे. संजय काका पाटील हे मराठा समाजातील एक प्रभावशाली नेते आहेत. त्यांच्या प्रवेशाने भाजपला मराठा मतांचा एक मजबूत केंद्र मिळणार आहे. फायदा क्रमांक 2, ग्रामीण नेटवर्क. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरील विजयामुळे काकांकडे गाव ते तालुका असं एक मजबूत नेटवर्क आहे. हे नेटवर्क भाजपला सांगली जिल्ह्यात खूप उपयुक्त ठरणार आहे. आता फायदा क्रमांक 3, विरोधी गटाला शह. जयंत पाटील गट सांगलीत वाढत आहे. त्यांना रोखण्यासाठी भाजपला एक आक्रमक, बोलका आणि जमिनीवर काम करणारा नेता हवा आहे. आणि त्याचमुळे संजय काका पाटील हे त्या भूमिकेसाठी एकदम योग्य आहेत. फायदा क्रमांक 4, निवडणुकीची तयारी. 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दूर नाहीत. भाजपला आतापासूनच सांगली जिल्ह्यात बूथ लेवलवर मजबूत संघटन बनवायला सुरुवात करायला हवी. आणि त्याचमुळं या सर्व गोष्टींचा विचार करून काकांचं नेटवर्क यासाठी वरदान ठरणार आहे. मित्रांनो, राजकारणात एक सुवर्ण नियम आहे, पराभव हा अंत नसतो, तो एक नवीन सुरुवात असतो. संजय काका पाटील यांनी हे सिद्ध करून दाखवलं. 2 पराभवानंतर नगरपालिकेवरती विजय, जिल्हा परिषदेत ताकद, तर पंचायत समितीत वन साइड विजय. एका बाजूला जयंत पाटील, त्याचबरोबर रोहित पाटील शरद पवार गटाचं बळ घेऊन, तर दुसऱ्या बाजूला संजय काका पाटील भाजपची केंद्रीय ताकद आणि जमिनीवरचा जनाधार घेऊन ही लढाई असेल सांगलीच्या राजकारणातील सर्वात मोठी लढाई. आता तुम्हाला सांगतो तो शेवटचा खुलासा जो व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितला होता. राजकीय सूत्रानुसार 30 जूनच्या पक्षप्रवेशाला स्वतः एक मोठे केंद्रीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हे नाव अजून जाहीर झालेलं नाही, पण जर हे नाव समोर आलं तर सांगलीच्या राजकारणाला खरोखर खूप मोठा धक्का बसणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? संजय काकांची भाजपमधील घर वापसी
सांगलीसाठी फायद्याची की नुकसानीची? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व सांगली जिल्ह्यातील बांधवांना आत्ताच व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.